नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। गुड न्यूज आहे। खरीप हंगाम पीक विमा भरपाई आली आहे। शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहे त्याबाबत जिल्हावार यादी आलेली आहे। कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार आहे त्या संदर्भात आता सरकारने पहिली यादी जाहीर केलेली आहे। पीक विमा भरपाई आता मिळणार आहे। गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे। या भरपाईत कापूस आणि तूर वगळता इतर पिकांचा समावेश असून सोयाबीन पिकाला सर्वाधिक फायदा झाला आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळालेली आहे। या भरपाईत सर्वाधिक 813 कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। इतर जिल्ह्यांनाही नुकसानाच्या प्रमाणानुसार मदत देण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांसाठी भरपाई दिली जाणार आहे। अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल 98,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते। यावेळी प्रति हेक्टर 17,000 रुपयापर्यंत मदत देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली होती। पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्यात आलेली आहे। पीक विमा योजनेतून दिली जाणारी ही भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळांमधील उत्पादनाची सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली। उत्पादन घटले असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। 7,500 महसूल मंडळांची माहिती पूर्ण झालेली आहे। त्यामुळे एकूण 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची माहिती अंतिम करण्यात आली आहे। विमा कंपन्यांनी याला सहमती दर्शवल्यानंतर भरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। उर्वरित मंडळांची माहिती लवकरच पूर्ण होणार आहे। सोयाबीन पिकाला मोठा दिलासा मिळालेला आहे। नुकसान भरपाईत प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे। राज्यात सुमारे 35 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा विमा उतरवण्यात आला होता। त्यामुळे या पिकाला मोठा दिलासा मिळालेला आहे। जिल्हानिहाय भरपाई आढावा। नुकसान भरपाईत नांदेडनंतर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता पीक विमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे। सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे। कापूस आणि तुरीसाठी आता वाट पाहावी लागणार आहे। पुढील टप्प्यात या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता नुकसान भरपाईची मदत जिल्हानिहाय दिलेली आहे। आकडे लाखांमध्ये आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता या ठिकाणी 31 जिल्ह्यांमध्ये ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे। एकूण 1219 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीन पिकाचा समावेश आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाला याचा फायदा मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।